महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी आणि महिलांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, श्रावणबाळ योजना, पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, त्यानंतर जसं की वयोवृद्ध योजना यांचे सर्व लाभार्थी फेब्रुवारी महिन्याची मोठ्या अपेक्षित इथं वाट बघत आहे. कारण की या महिन्यातील हप्ता कधी जमा होणार याकडे सगळ्यांचंच लाभार्थ्यांचं हे लक्ष आतुरतेने लागलेलं आहे. आता त्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आता सरकारकडून समोर आली आहे. काही दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील अधिकृत अपडेट हे सरकारतर्फे आपल्याला देण्यात आली. बघा की डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच बघा थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सरकार हे सुरू करणार. परंतु फेब्रुवारीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी येणार या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, अत्यंत फेब्रुवारी महिन्यासंदर्भातील तुमच्यासाठी माहिती असणार आहे. कारण की बघा, सरकारने पैसे वर्ग करण्याचे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 100% ठरवलं आहे. कारण की भरपूरशा दिवसांपासून हे सरकारची कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय जाहीर झाला होता. परंतु भरपूरशा कारणास्तव अजितदादांचं निधन झालं आणि भरपूरशे ते दिवस ओटून गेले. तर त्या कारणास्तव सरकारने यामध्ये आता लक्ष दिलं नव्हतं. परंतु आता पुन्हा सरकारने यामध्ये आता भर पाडलेला आहे आणि सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं सरकारने आता ठरवलेलं आहे. अशा वेळी अधिकृत तारखा इथं जाहीर होणं खूपच महत्त्वाचं असतं. कारण की बघा, त्यामुळे लाभार्थ्यांना अंदाज येतो की पैसे नेमकं कधीपर्यंत खात्यात येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर का या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेचे लाभार्थी असाल तर दिलेल्या कालावधीत तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर किंवा जे काही तुमच्या मोबाईल नंबर तुम्ही अजूनपर्यंत अपडेट केला नसेल बँक खात्याला, आधार कार्डला, हे लवकरात लवकर सर्व कामे तुम्हाला त्वरित करून घ्यायची आहे. म्हणजेच बघा, तुम्हाला चिंता करण्याची, काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही. खास करून बघा, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी असणार आहे, भरपूरशे लाभार्थी शिकले नसतात, तर काही लाभार्थी म्हातारे असतात. तर त्यांना सर्वांना तुम्ही जर का त्यांचे कोणी रिश्तेदार लागत असाल तर लवकरात लवकर तुम्हाला मदत करायची आहे. कारण की बघा, 5 फेब्रुवारीची तारीख सुद्धा निघून गेली आहे. कारण की बघा, 6 फेब्रुवारीची सध्या तारीख ती सुद्धा निघून गेली. तुम्हाला बघा, आता सरकारने सांगितलेलं आहे आज 7 फेब्रुवारी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला होता. आता बघा, 7, 8, 9, 10 हे 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, तुम्हाला जे मी कामे सांगितलेली आहे हे महत्त्वपूर्ण कामे ठरणार आहे. या व्हिडिओला मजाकमध्ये किंवा हसीमध्ये घ्याल तर कदाचित तुमचा जिथं फायदा होणार नाही. सरकारने आता सांगितलेलं माहिती हे तुम्हाला 100% खरी असणार आहे. कारण की बघा, कालपासून अनेक जण बँकेतील व्यवहार तपासत आहे. मोबाईलवरती मेसेज येतोय, ही पाहणं सुरू आहे. अजूनही रक्कम इथं जमा झाल्याची कोणती नोंद नाही. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा जसे की अधिकारी वर्गाला इथं जसं की विचार केला जाते किंवा या योजनेबद्दल चौकशी केली जाते, तेव्हा एकच उत्तर पुढे येते, तांत्रिक अडचण आहेत. आता हे कारण सगळ्याच लाभार्थ्यांचा वारंवार ऐकायला मिळत आहे. आता त्या दरम्यान अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा हे नवीन अपडेट प्रसिद्ध करण्यात इथं माहिती समोर आली. म्हणजेच बघा, इथं काहीतरी घोड इथं झालेला आहे. परंतु आपल्या इथं खात्याला काही इथं तकलीफ, तांत्रिक अडचण इथं आपल्याला झेलावं लागली नाही पाहिजे. तर हे सर्व जे काही कामे मी तुम्हाला सांगितली हे त्वरित करून घ्या. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी सर्व काही माहिती तुम्हाला भेटत राहणार. आता बघा, सर्व अधिकृत माहिती सरकारने सांगितलेली आहे. आता खात्याची स्थिती वेळेवर इथं तपासणं हे गरजेचं ठरतं. नीट तुम्हाला लक्ष देऊन सर्व माहिती समजून घ्यायची आहे. कारण की बघा, सर्व लाभार्थ्यांना 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. कसली चिंता, कसली काळजी, कसली संभ्रम इथं तुमच्या डोक्यामध्ये येऊ देऊ नका. कारण की बघा, आता साहजिकच आहे की तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार. सरकार केव्हाही सुद्धा इथं लाभार्थ्यांना सांगत असते की तांत्रिक अडचण इथं निर्माण झाली, बँकेचा घोळ झाला, अशी प्रॉब्लेम आली, तशी प्रॉब्लेम आली. परंतु बघा निराधारांनो, तुम्ही अशा प्रकारे वारंवार बदल होत राहिल्यामुळे इथं निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा विश्वास इथं जसं की डगमगीत होत आहे. आता स्वाभाविकच आहे, त्यामुळेच अनेकांच्या मनात इथं गैरसमज निर्माण होत आहे. अपमानही जेव्हा ही आता योजना पुढे पोहोचतो तेव्हा काहींना वाटू लागतं की ही माहिती खरी आहे. परंतु कोणती माहिती खरी आहे हे त्यांना कळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगितलं जाणार आहे की कोणत्या माहितीला इथं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, कोणती माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे, कोणत्या माहितीला तुम्हाला पूर्णपणे इथं ऐकून घ्यायचं आहे. कारण की बघा, मात्र वारंवार होणारे बदल लोकांच्या मनात शंका निर्माण करतात, हे सुद्धा तितकं
तितकंच खरं आहे. म्हणूनच आता गरज आहे की स्पष्ट आणि स्थिर अपडेटची काही इथं अधिकृतपणे जाहीर होईल आणि हे अंतिम सत्य हे तुम्हाला समजावं लागणार आणि कुठल्याच अफवांना तुम्हाला इथं बळी पडायचं नाही. कारण की बघा अफवा त्या अफवाच असते. कारण की भरपूरसं टी-आर-पीसाठी लोकं काही टाकत असते. आता बघा लाभार्थ्यांची इथं संयम ठेवायचा अधिकृत वेबसाईटवरचं अपडेटच इथं निरीक्षित करणं सध्या सर्वांचं महत्त्वाचं ठरत आहे. आता इथे आणखी जर आपण पाहायला गेलं तर एक महत्त्वाची गोष्टही समोर येत आहे. आता जेव्हा सरकारने अधिकृतपणे माहिती दिलेली आहे तेव्हा खरंच त्या वेळेला पैशाचं वितरण होतं. कारण की बघा लोकांचा सरकारवरही इथं विश्वासही इथं बदलत होता मागं. इथं यावेळी नेमकं असं काय घडलं की बघा इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर आणि इथं संपर्क साधल्यानंतर असं सांगण्यात जायचं की डी प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीची निर्माण झालेली आहे. म्हणजेच बघा सरकारकडून तयारी पूर्ण आहे, वितरणाची प्रक्रिया इथं सुरू आहे. परंतु इथं जसं की सिस्टीममधल्या इथं अडथळ्यामुळे हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याला उशीर होऊ शकतो, असं अधिकाऱ्याकडनं इथं आपल्याला सांगण्यात आलं होतं. परंतु ही अडचण काय असणार आहे तर बघा अडचण आज इथं सुटली तर सकाळपर्यंत रक्कम 100% इथं जमा होऊ शकते. तर तुम्हाला इथं एकच प्रश्न इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुमच्या मनामध्ये पडत असेल की हे पैसे कधी येणार? तर बघा 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. 100% तुम्हाला पैसे येणार. फक्त एक काम करून घ्या. तुम्हाला मी बार सांगत आहे की तुमच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा. जेणेकरून कुठली प्रॉब्लेम, कुठली अडचण, कुठली समस्या तुम्हाला इथं झेलण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि संजय गांधी निराधार योजना असो, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग बांधवांची योजना, वृद्धप योजना या सर्व निराधार व्यक्तींना कुठली प्रॉब्लेम, कुठली अडचण इथं येण्याची आवश्यकताच पडणार नाही. जर का तुम्ही आपला व्हिडिओ डेली बघत असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला कुठलीच तांत्रिक अडचण तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. कारण की बघा या योजनेमुळे अनेकांना इथं थोडासा जसं की काही आधार मिळतो तर त्यामुळे जेव्हा हप्त्याचा विलंब होतो तेव्हा त्यांना थेट इथं परिणाम त्यांच्या रोजच्या आयुष्यावर होत असतो. म्हणूनच लाभार्थ्यांची अपेक्षा इथं असते की या योजनेचं वितरण इथं वेळेवर आणि सुरळीत व्हावं. या योजनेच्या त्यांना दृष्टीने फक्त सरकारची कागदपत्रांची योजना नाही तर त्यांच्या जगण्याची आधारस्तंभ इथं झालेला आहे. कारण की बघा निराधार व्यक्तींना भरपूरशी इथं गव्हर्नमेंट कर्मचारी नसते. तर निराधार व्यक्ती कोणी म्हातारे असते, कोणी कसे, कोणाची इथं जसे की तांत्रिक अडचणी इथं भरपूरशा समस्या असतात. कोणाची इथं बिमारी, आजारी, कोणाच्या दवाई, कोणाचं डेली रुटीन बनलेलं आहे, कोणाच्या गोळ्याला पैसा तर कोणाच्या खाण्यापिण्याला पैसा, भरपूरशी तकलीफ त्यांना होत असते. तर ह्या जे काही निराधार पेन्शन त्यांना मिळत असतं तर या पेन्शनामुळे त्यांचं जीवन हे चालत असते. तर सरकारने आता लवकरच इथं निर्णय घेतलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये दरमहा 2,500 रुपये टाकण्याचा. तुम्हाला कसली चिंता, कसली काळजी, कसली आवश्यकता इथं पडू देऊ नका. सर्व काही तुम्ही जर मी सांगितलेले कामं तुम्ही त्वरित करत असाल 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की बघा आता पुन्हा सरकारने केवायसी सुरू केली आहे. ज्या लाभार्थींनी लक्ष देऊन म्हणजे ज्यांनी ऐकलं होतं त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत केवायसी केली नव्हती तर त्यांच्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 ऑप्शन मी सांगत आहे. तर त्या 2 पैकी 1 ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की निराधार व्यक्तींची केवायसी सुरू झाली होती. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना सर्व योजनांची केवायसी सुरू झाली होती. तर आम्हाला ती केवायसी करायची आहे आणि त्वरित ती केवायसी करून घ्या. तुमचं कामच संपलं. म्हणजे तुमच्या घर बसल्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तुम्हाला दिक्कत येणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला सर्व जर काय आता महत्त्वाची कामे लवकरात लवकर पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे. जेणेकरून कुठली प्रॉब्लेम, कुठली अडचण तुम्हाला मी येऊ देणारच नाही. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.